नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वी इतिहास प्रकरण 5 सामाजिक व धार्मिक सुधारणा. तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचा आपण अभ्यास करत असताना किंवा त्यांची आपण या ठिकाणी पार्श्वभूमी पाहत असताना की मुळात या देशामध्ये सामाजिक धार्मिक सुधारणेची आवश्यकता का निर्माण झाली, तर याचा आपल्याला आढावा या प्रकरणामध्ये काय करायचा आहे, घ्यायचा. तर या सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचा आढावा घेत असताना या देशामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी कशा पद्धतीने सुरू झाल्या आणि त्यांची आवश्यकता या ठिकाणी का निर्माण झाली, याचा आपण या ठिकाणी थोडक्यात इतिहास पाहत असताना की भारत देश जे होता, भारतामध्ये शिक्षणाचा अभाव होता आणि या शिक्षणाच्या अभावामुळे भारतीय लोकांमध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणेची जाणीव या ठिकाणी निर्माण झाली नाही, असं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येतं. सामाजिक धार्मिक सुधारणा कशा पद्धतीने सुरू झाल्या, तर या देशामधल्या काही तरुण लोकांनी, तरुण पिढीने इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली आणि इंग्रजी शिक्षण घेत असताना या इंग्रजी शिक्षण पद्धतीच्या आधारे येथील नवीन पिढी जी उदयाला आली, या नवीन पिढीनं सामाजिक शास्त्रामध्ये अतिशय मोलाचं अशा प्रकारचं कार्य केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कारण इंग्रजी शिक्षण ज्यांनी घेतलं त्यांनीच या देशामध्ये सामाजिक धार्मिक सुधारणा का करण्यासाठी सुरुवात केली. कारण मुळामध्ये जे इंग्रजी शिक्षण आहे तर हे जगाकडं बघण्याची एक खिडकी या उद्देशानं बघितल्या जाते. पण ज्या ज्या लोकांनी इंग्रजी शिक्षण घेतलं अशा सर्व लोकांना पाश्चिमात्य सर्व संस्कृतीची या ठिकाणी ओळख झाली आणि पाश्चिमात्य संस्कृतीची ओळख झाल्याच्या नंतर त्यांनाही वाटलं की आपल्या देशामध्ये आपण सामाजिक धार्मिक सुधारणा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या उद्देशानं या इंग्रजी शिक्षण घेतलेल्या तरुणांनी, या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं अशा प्रकारचं कार्य केल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येतं. मग सामाजिक सुधारणा असतील, धार्मिक सुधारणा असतील, ह्या जोपर्यंत आपण पूर्ण करणार नाही, आपला समाज सुधारणार नाही, आपला धर्म सुधारणार नाही, तोपर्यंत आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे पूर्ण असणार नाही, अशा प्रकारची जाणीव या शिकलेल्या तरुणांच्या मनामध्ये काय झाले, निर्माण झाली. मग हे जे पहिल्या पिढीमधले जे समाज सुधारक होते, याच्यामध्ये राजा राममोहन राय असतील आणि म्हणून राजा राममोहन रायच्या कार्यापासून सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचा आढावा घेणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या देशामध्ये सामाजिक धार्मिक सुधारणेची नेमकी आवश्यकता का निर्माण झाली,
या देशामध्ये सामाजिक धार्मिक नेमक्या सुधारणा का घडाव्यात याची जाणीव का झाली, तर तेव्हा ज्या लोकांनी इंग्रजी शिक्षण घेतलं या लोकांना या समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च निश्चितेच्या अशा भ्रामक संकल्पना, चौकस आणि चिकित्सा अशा प्रकारचा वृत्तीचा अभाव यामुळे इथला समाज पाठीमागं पडल्याचा या समाज सुधारकांच्या या ठिकाणी लक्षात आल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येते की आपण पाठीमागं का आहोत. इतर देशाची संस्कृती आणि आपली संस्कृती मागासलेली काय याची जेव्हा तुलना या ठिकाणी करण्यात आली तेव्हा या सगळ्या समाज सुधारकांच्या लक्षामध्ये या ठिकाणी आलं की या देशामध्ये ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, याचा अभाव असल्यामुळं इथला समाज मागं पडल्याचा आपल्याला या ठिकाणी काय तो दिसून येतो. कारण इंग्रजी शिक्षण घेतलं आणि या इंग्रजी शिक्षण घेतल्यामुळं जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली. इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या तरुणांना जगातलं ज्ञान कळालं. इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या तरुणांना स्वातंत्र्य काय असतंय, इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या तरुणांना स्वातंत्र्य काय असतंय, समता काय असते, बंधुत्व काय असते, मानवतावाद काय असतंय, या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी काय होणार त्यांच्या मनामध्ये विचार. कारण त्यांना कळालं स्वातंत्र्य काय, समता काय, बंधुत्व काय, मानवतावाद काय. या गोष्टीची जाणीव झाल्यामुळं या इंग्रजी तरुणांना आपल्याही समाजामध्ये आपल्याही देशामध्ये स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि मानवतावाद या आधारावर आपण आपल्या देशातल्या समाजाची काय केली पाहिजे, निर्मिती केली पाहिजे. अशा प्रकारचं या काळामध्ये समाज सुधारकांना मोठ्या प्रमाणावर करावं लागलं वाटलं. आणि म्हणून त्या काळामध्ये जे इंग्रजी शिक्षण घेतलेले जे तरुण होते अशा तरुणांनी, अशा समाज सुधारकांनी समाजामध्ये जागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काय केली, सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं या इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या तरुणानं बाह्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती जेव्हा याची तुलना केली आणि या तुलनेमधून त्यांना भारतीय समाजामध्ये सुधारणा करावी, नवसमाजाची निर्मिती करावी अशा प्रकारची जाणीव झाली आणि याच्यामधून त्यांनी समाज सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येतं. आता याच्यामधला मुद्दा की सुधारणा प्रवाह. या सुधारणा प्रवाहामध्ये आपण सर्वात अगोदर राजाराम मोहन राय घेणार आहोत. मग या सुधारणेच्या संदर्भात राजाराम मोहन रायने नेमकं काय केलं, कोणत्या समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तर राजाराम मोहन राय जे होते तर यांचा जन्म बंगालमध्ये झाला होता. तर त्यांनी उपनिषद अभ्यासले, उपनिषदे अभ्यासून संस्कृत मधून बंगालीचे भाषांतर केलं. त्या काळामध्ये सती प्रथा होती, सती जाणं हे त्या काळामध्ये धर्माला धरून अशा प्रकारचं वर्तन आहे अशा पद्धतीनं समजल्या जात होतं. आणि ह्या सती जाण्याचा प्रसंग त्यांच्याच घरामध्ये काय झाला होता, ओढावलेला होता. तर त्यांची जी वहिनी होती त्यांच्या वहिनीला या ठिकाणी सती जावं लागलं. आणि जेव्हा राजाराम मोहन राय यांच्या घरामधली जी त्यांची स्वतःची वहिनी होती यांना जेव्हा सती जावं लागलं तेव्हा या गोष्टीचा राजाराम मोहन राय यांच्या मनावर अतिशय अशा प्रकारचा परिणाम झाल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येते.
आणि ही जी प्रथा आहे तर योग्य अशा प्रकारची प्रथा नाही, अशा पद्धतीची त्यांना कुठंतरी जाणीव होऊ लागली. आणि तेव्हा राजा राममोहन राय यांनी एक इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहून ते प्रसिद्ध अशा प्रकारचं केलं. तर राजा राममोहन रायनं ठासून त्या काळामध्ये सांगण्याचं काम केलं की कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याही धर्मग्रंथामध्ये की स्त्रीनं सती गेलं पाहिजे हे धर्म कर्तव्य असल्याचा उल्लेख नाही. की सती जाणं धर्म कर्तव्य नाही, हे राय यांनी प्रथम या ठिकाणी सिद्ध करण्याचा काय केला, प्रयत्न केला. आणि म्हणून राजा राममोहन रायच्या प्रयत्नामुळं 1829 मध्ये जे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा या ठिकाणी नष्ट करण्याचा काय केला, प्रयत्न केला. सती प्रथा या ठिकाणी नष्ट केली आणि ही सती प्रथा या देशामधली नष्ट करण्यात जर सिंहाचा कोणाचा वाटा असेल तर तो राजा राममोहन रायचा होता, असं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येते. की समाजा मागासलेला होता, रूढी परंपरेनं बरबटलेला होता. या समाजामध्ये अनेक अशा प्रकारच्या प्रथा होत्या. बालविवाह असल, पडदा पद्धती असल, या पद्धतीला विरोध करण्याचं काम त्या काळामध्ये राजा राममोहन रायने केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणून राजा राममोहन राय यांनी अंधश्रद्धा असतील, रूढी असतील, परंपरा असतील, आपण मागासलेल्याचं नेमकं कारण काय हे शोधून त्यांनी या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. जनतेमध्ये जागृती झाली पाहिजे म्हणून बंगाली भाषेमधलं पहिलं साप्ताहिक त्यांनी सुरू केलं. आणि एवढंच नाही तर त्यापुढे जाऊन त्यांनी पार्शियन भाषेमधलं दैनिक या ठिकाणी काय केलं, सुरू केलं. आणि अशा पद्धतीनं इंग्रजी शिक्षण देऊन वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम या ठिकाणी राजा राममोहन राय यांनी केल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येतं. तर राजा राममोहन राय यांनी पुढे आत्मीय सभा नावाची सभा या ठिकाणी स्थापन केली आणि सर्व धर्मामधले समान अशा प्रकारचे तत्व शोधण्याचा या ठिकाणी राजा राममोहन राय यांनी प्रयत्न केला. पुढे त्यांनी 1828 मध्ये ब्रह्मो समाज नावाचा समाज या ठिकाणी स्थापन केला आणि या ब्रह्म समाजाच्या माध्यमातून त्यांनी सांगलं की ईश्वर एकच आहे आणि ईश्वराला जर आपल्याला या ठिकाणी प्रसन्न करायचे जर असेल तर मूर्ती पूजेची गरज नाही, अशा प्रकारचं त्या काळामध्ये प्रतिपादन करणारे राजा राममोहन राय असल्याचं आपल्याला या ठिकाणी काय येतात की दिसून येतं. की पूजा अर्चा केल्यानं ईश्वर प्राप्त होत नाही, मूर्ती पूजा केल्यानं ईश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. ईश्वर कसा आहे, एकच आहे. अशा पद्धतीची संकल्पना त्या काळामध्ये मांडून समाजाला जागृत करण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर स्पेनमध्ये असणाऱ्या राजेशाहीच्या विरोधाला उदारमतवादी लोकांना राजा राममोहन राय यांनी पाठिंबा दिला होता.
इसवी सन 1830 मध्ये मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि मुघल बादशहाने त्यांना राजहा नावाचा किताब या ठिकाणी काय केला होता, दिलेला होता. पुढील काळामध्ये राजाराम मोहन राय त्यांनी इंग्लंडमध्ये 2 वर्ष अशा प्रकारचं या ठिकाणी वास्तव्य केलं. त्यानंतर ते पुढे फ्रान्सला गेले. जेव्हा भारतामध्ये होते तेव्हा त्यांनी भारतीय लोकांना युरोप समजावून सांगितलं, तिथली संस्कृती समजावून सांगण्याचं काम केलं. आणि युरोपात गेले तेव्हा तेथील लोकांना भारतामधली संस्कृती समजून सांगण्याचं काम या ठिकाणी राजाराम मोहन रायने केल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येते. तर अशा पद्धतीनं इंग्रजी राजवटीमध्ये तयार झालेले राजाराम मोहन राय जे होते यांनी आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये आधुनिक समाजाची पायाभरणी केल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येते. अशा पद्धतीचं त्यांचं कार्य असेल, त्यांचं लेखन असेल, आधुनिक समाज निर्माण करण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं. आणि राजाराम मोहन रायांचं जे कार्य होतं यांच्याच कार्यापासून प्रेरणा घेऊन मानव धर्म सभा, प्रमोहन सभा, ज्ञान प्रसार सभा अशा अनेक सभेनी त्या काळामध्ये स्थापन करून सामाजिक सुधारणा करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केल्याचं आपल्याला काय ते दिसून येते. अशा पद्धतीनं राजाराम मोहन राय यांनी आपल्या विचारावर, आपल्या विचाराच्या जोरावर भारतामध्ये आधुनिक समाज निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येते. तर त्यानंतर राजाराम मोहन रायच्या कार्यानंतर लोकांनी अनेकांनी प्रेरणा घेतली आणि अनेक प्रेरणेच्या माध्यमातून अनेक समाज सुधारकांनी या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चळवळी करण्याचं काम केलं आणि त्याच्यामधून धार्मिक सुधारणा चळवळी या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला काय ते दिसून येते. तर धार्मिक सुधारणा चळवळ जी आहे तर याच्यामध्ये प्रार्थना समाज, या प्रार्थना समाजानं मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. हा प्रार्थना समाज जे होता तर दादोबा पांडुरंग तरखडकर नावाच्या व्यक्तीने या प्रार्थना समाजाची या ठिकाणी निर्मिती केली किंवा स्थापना केली. आणि या प्रार्थना समाजामध्ये त्या काळामध्ये मग डॉक्टर आत्माराम पांडुरंग असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, भांडारकर असतील, या सगळ्या लोकांनी, प्रार्थना समाजाच्या संस्थापक लोकांनी मूर्ती पूजेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करून एकेश्वरवादाला प्राधान्य दिल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येते. तर या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून की या समाजामध्ये असणारे जे कर्मकांड होते, ज्या प्रथा होत्या, याला सगळ्या गोष्टीला विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. तर प्रार्थनेवर त्यांनी भर दिला. वेगवेगळ्या प्रकारचे अनाथालय त्यांनी स्थापन केली. स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम केलं.
स्त्रियांसाठी शिक्षण संस्था उभारल्या, कामगार लोकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये रात्री शाळा त्यांनी सुरू केल्या. जोपर्यंत लोकांना शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं इथला समाज काय होणार नाही, सुधारणार नाही, याची जाणीव या ठिकाणी प्रार्थना समाजामधल्या संस्थापक लोकांना होती. आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षण असतील, कामगार लोक असतील, यांना या ठिकाणी रात्रीच्या शाळा काय केल्या, सुरू केल्या. स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. या समानतेची चळवळ त्यांनी या देशामध्ये सुरू केली. जातीभेद नाकारण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि ऐहिक जीवनाला या ठिकाणी महत्त्व दिलं किंवा त्यांनी प्राधान्य दिल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येते. तर अशा पद्धतीनं मग प्रार्थना समाज असेल, प्रार्थना समाजाच्या नंतर या देशामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज नावाचा समाज या ठिकाणी स्थापन केला. 1873 मध्ये पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी की बहुजन समाजाला ज्या नाडणाऱ्या प्रवृत्ती होत्या, या बहुजन समाजाच्या नाडणाऱ्या प्रवृत्तीवर त्यांनी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार करण्याचं काम या ठिकाणी केलं. मग त्या काळामधला शेतकरी असल, कारागीर असल, कामगार असल, 18 पगड जातीचे लोक असतील, या जातींचं कशा पद्धतीनं भलं होईल, त्यांच्या जीवनाचं कशा पद्धतीनं सोनं होईल, हे साधण्याचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये दाखवण्याचं काय केलं, काम केलं. त्याने एकेश्वरवाद नाकारला. पुराणाचं प्रामाण्य त्यांनी या ठिकाणी नाकारलं. पुरोहिताच्या वर्चस्वाला आणि मध्यस्थीला त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. मूर्तीपूजेला त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला. तीर्थयात्राला विरोध करण्याचं त्यांनी काम केलं. चमत्कारावर विश्वास अशा प्रकारचा निर्माण केला. परलोक जी कल्पना होती, या कल्पनेला त्यांनी विरोध केला. तर अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये सत्यशोधक समाज स्थापन करून अनेक अशा प्रकारची सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी काय येतात, दिसून येतात. तर अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. स्त्रियांना स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर ते शिक्षणातून मिळल्या जातं, याची जाणीव या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना झाली. आणि त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी समाजाला जागृत करण्याचं या ठिकाणी काम केलं. तर अशा पद्धतीनं स्त्री शिक्षणाचं कार्य करत असताना, स्त्रियांसाठी शाळा काढत असताना महात्मा ज्योतिबा फुलेचं काम जे होतं, तर पुढे अनेक अशा प्रकारच्या समाज सुधारकांनी चालवल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग पंडिता रमाबाई असतील, रमाबाई रानडे असतील, यांनी स्त्री शिक्षणाचं कार्य पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालवताना आपल्याला या ठिकाणी काय ते आढळून येते. तर भारतीय समाज रचना जी होती, तर ती विषमतेवर आधारित होती.
आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जे होते, तर यांना अशा पद्धतीचं वाटायचं की आपला जो समाज आहे तर तो समतेवर आधारित असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपलं समतेचं कार्य पुढे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं, चालवलं. आणि अशा पद्धतीनं समतेचं कार्य चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंची धुरा पुढील काळामध्ये मग गोपाळबाबा वलंगकर असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचं काम केल्याचं आपल्याला दिसतंय. त्या काळामध्ये विटाळ असल, उद्घोषण असल, अशा प्रकारचे त्यांनी त्या काळामध्ये पुस्तकं लिहिली आणि त्या पुस्तकेमधून त्यांनी अस्पृश्यतेवर मोठ्या प्रमाणामध्ये कोरडे ओढले. शिवराम जानबा कांबळे असतील, यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये असलेल्या प्रथा रूढी असतील, जोगतिनी असतील, देवदासी असतील, या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केल्याचं आपल्याला काय ते दिसून येते. तर त्यानंतर आपल्याला आर्य समाज पाहायचा. आर्य समाजाची जी स्थापना होती तर ते 1875 मध्ये झाली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्या काळामध्ये आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाने त्या काळामध्ये वेदांना पवित्र अशा प्रकारचे ग्रंथ मानले. वेदातलं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे अशा पद्धतीने जगासमोर मांडलं. जातीभेदाला त्याने या ठिकाणी अमान्य केलं. स्त्री शिक्षणाला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलं. विधवांचा प्रश्न त्यांनी मांडला. पुनर्विवाहाच्या प्रश्नासंबंधी त्यांनी विचार मांडले. तर अशा पद्धतीनं त्या काळामध्ये सामाजिक धार्मिक रूढी परंपरा ज्या होत्या, तर ह्या सामाजिक धार्मिक रूढी परंपरा नष्ट करण्याचं काम या ठिकाणी आर्य समाजानं केल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येतंय. आणि अशा पद्धतीनं आर्य समाजाने समाज सुधारण्याचं काम या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर रामकृष्ण मिशन असं, या रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून लोकसेवेच्या कार्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी हातभार लावल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. लोकसेवेच्या कार्याला या ठिकाणी महत्त्व दिलं. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत, जे आजारी लोक असतील अशा लोकांना औषध उपचार, दीन दुबळ्याची सेवा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येतंय. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, अशा प्रकारचा संदेश त्यांनी भारतीय तरुणांना दिल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येतंय. तर अशा पद्धतीनं भारतीय समाजामधल्या रूढी असतील, परंपरा असतील आणि भारतीय समाजाची नवतत्वावर अशा पद्धतीनं उभारणी करण्यासाठी अनेक अशा प्रकारच्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी या ठिकाणी पुढे आल्या आणि यातून भारतीय समाजाला जागृत करण्याचं काम केल्याचं आपल्याला या ठिकाणी काय ते दिसून येतंय. धन्यवाद. राहिलेला भाग आपण पुढे पाहू.